श्रीराम. आपण 20व्या दशकातील 9वा समास सूक्ष्म निरूपण याच्या चिंतनाला आजपासून सुरुवात करणार आहोत. श्रोतेहो, हे आपलाच निरूपण क्रमांक 793. आपण या 20व्या दशकामध्ये ज्याचं शीर्षक समर्थांनी पूर्ण नाम दशक असं दिलेलं आहे, या अंतिम दशकाच्या आधाराने अंतरात्म्याचं जे समर्थांनी वर्णन या वेगवेगळ्या समासांमधून आपल्याला सांगितलं, त्याचं चिंतन करता करता कालच्या समासामध्ये देह क्षेत्राच्या आधाराने आपण आपलं मन या आवाहन विसर्जनाच्या प्रक्रियेमधून बाहेर काढून निश्चळ अशी तद्रूप करून टाकावं, असा आपण या समासाचा निष्कर्ष घेतला खरा. परंतु ही आवाहन आणि विसर्जनाची भूमिका हा मानवी मनाचा हव्यास असल्यामुळं स्वाभाविकपणे ती त्याच्या आचरणामध्ये उतरू शकत नाही. म्हणून समर्थ आपल्याला या सूक्ष्म निरूपणाच्या आधारानेच या आवाहन विसर्जन प्रक्रियेतून आपण कसे खऱ्या देवाला विसरतो याचं महत्व या समासाच्या काही प्रथम ओव्यांमधून सांगू लागतात. समर्थ माऊली म्हणते, मूर्तिका पूजन करावे आणि सर्वेची विसर्जावे, हे मानेना स्वभावे अंतःकरणासी. देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त न वटे जीवा, याचा विचार पहावा अंतर्यामी. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणेशाच्या मूर्तीची आपण प्रतिष्ठापना गणेशोत्सवात करत असतो. आपल्याला आवडणारी अशी मूर्ती आपण सर्वजण जाऊन अत्यंत आनंदाने आपल्या घरी घेऊन येतो. तिचं आपल्या घरामध्ये आगमन होतं आणि मग प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जवळ आला की आपण ज्या ब्राह्मण पुजाऱ्यांना बोलवलेलं असेल ते मंत्रांच्या आधाराने त्या पार्थिव शरीरामध्ये गणेशाच्या चैतन्य शक्तीचं आवाहन करतात. त्या गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित करून मग आपण तिची षोडोपचार पूजा करतो. 10 दिवस तिच्या समोर उपासना होते. वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य आपण तिला दाखवतो. अनंत प्रकाराने आपण त्या गणेशाला अत्यंत प्रेमाने आळवतो. त्याचा आशीर्वाद, त्याचा हा असलेला आपल्यावरचा कृपा आशीर्वाद जणू काही आपल्या सर्व संकटांना दूर करत आपल्या जीवनामध्ये आपल्याला कृतार्थता मिळवून देईल, असाच आर्जव आपण त्याच्याजवळ सतत करत असतो. समर्थ नेमकं हेच सूत्र घेऊन आपल्याला विचारतात की तोच गणपती, तेच पार्थिव देहाचं असलेली मूर्त अनंत चतुर्दशीला मात्र आपण जेव्हा त्या स्थानावरून उचलतो तेव्हा प्रत्येकाचाच कंठ थोडासा सद्गदित होतो. प्रत्येकालाच आपण आता ही मूर्त विसर्जित करणार आहोत या भावनेने थोडंसं सैरवैर होतं. अर्थातच सहवासाचं प्रेम हे काही वेगळंच असतं. त्या सहवासाच्या आधारानेच जणू काही त्या मूर्तीशी देखील आपला एक नातेसंबंध प्रस्थापित झालेला असतो. आपण त्याच्याशी जणू काही वर्षभराच्या गप्पा माराव्यात अशा पद्धतीने त्या गणपतीशी 10 दिवस समरस झालेलो असतो. आणि त्यामुळे मग विसर्जन करताना आपल्या मनाला प्रशस्त वाटत नाही, आपल्या मनाला ते काही बरोबर वाटत नाही. परंतु लोकरीती आहे, एक प्रथा आहे, एक पद्धत आहे, आलेली गोष्ट जिचं आवाहन केलंय तिचं विसर्जन करणं देखील गरजेचं आहे. त्यामुळं समर्थ म्हणतात ते सूत्र आपण समजून घेतलं की आपण खरंच त्या देवस्वरूपापर्यंत जात आहोत की नाही याचा प्रत्येकाने स्वतःच निकष लावता येऊ शकेल, अशी परिस्थिती या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत. मूर्तिका पूजन करावे, त्या मूर्तीची पूजा केली आणि सर्वेची विसर्जावे, आणि लगेच 10 दिवसाच्या आत त्याचं आपण विसर्जन करतोय. अंतःकरणाला हे स्वाभाविकपणे काही केल्या बरोबर वाटत नाही. समर्थ त्यामुळे म्हणतात, देव पूजावा आणि टाकावा. अरे, ज्या गणेशाची मूर्ती प्रतिष्ठापित केल्यानंतर आपण लहान मुलांनाही म्हणतो त्या मूर्तीच्या आता जवळ जायचं नाही, ती आता प्रतिष्ठित झालेली आहे, आता आपल्या घरामध्ये गणपती आलेला आहे, आता आपण त्याची छान पूजा करायची, त्याला उत्तम नैवेद्य दाखवायचा, आणि असा तो गणपती आपण अत्यंत मनोभावे पूजन करतो. आणि आजच्या काळामध्ये आपण बघतो की विसर्जनाची व्यवस्था जरी असली
तरी बऱ्याचदा नद्यांना पाणी नसतं, जो काही हौद असतो तो देखील तितका स्वच्छ नसतो. ज्या गणपतीला आपण 10 दिवस इतकं प्राणाच्या पलीकडे सांभाळलं, त्याची मूर्त आपण स्वाभाविकपणे त्या गढूळ पाण्यामध्ये विसर्जित करताना आपल्याला खरोखर मनाला यातना होतातच ना. देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त नवटे जीवा, हे आपल्या मनाला प्रशस्त वाटत नाही. पण तरी देखील लोकरीती म्हणून आपण या सर्व गोष्टी करतो. समर्थ म्हणतात की या आधारानेच मी तुम्हाला एक मुख्य सूत्र सांगायचा प्रयत्न करतोय की जसं त्या गणपतीच्या मूर्तीच्या आधाराने जरी तुम्ही ती लोकरीती, ती प्रथा पूर्ण करत असला तरी तुमच्या मनाला कुठेतरी माहिती आहे की ते गणेश तत्व या मूर्तीच्या पलीकडे आहे. ती मूर्त म्हणजे जरी गणेशाचं एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून मी माझ्या घरामध्ये सगुण उपासनेसाठी आणली असली तरी ते तत्व, ते चैतन्य, ती शक्ती या मूर्तीच्या पलीकडे आहे. अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या मनाचं एक प्रकारे समजूत काढतो त्यावेळेला आपल्याला मन या विसर्जनानंतर देखील शांत राहतं. तसंच या भगवत शोधामध्ये देखील, या स्वरूप वर्षनामध्ये देखील प्रत्येकाने याच पद्धतीने आपल्या अंतःकरणामध्ये विचार करणं अपेक्षित आहे. याचा विचार पहावा अंतर्यामी. समर्थ माऊली म्हणते, देव करिजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही, म्हणून याचा काही विचार पहावा. आपल्याकडे गणपतीच्या मूर्ती एकाहून एक सुरेख बनवणारे कारखाने असतात. कित्येक लोकांना पेनच्या, शाडूच्या मूर्ती अत्यंत मनापासून आवडतात. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्या गणेशाच्या मूर्तीचे कारखान्यांमध्ये, जिथं त्याचं वैविध्य रूप अत्यंत सुंदर पद्धतीने सजवलं जातं, अशा मूर्ती त्या कारखान्यात तयार केलेल्या आपल्या घरीमध्ये आणतात. पण समर्थ म्हणतात, खरोखर देव हा बनवण्यासारखा आहे का हो? त्याला बनवता येऊ शकेल? जो स्वतःच संपूर्ण या विश्वाची निर्मिती करूनही त्यापेक्षा वेगळा आहे, त्याची निर्मिती कोण करणार? त्याला खरंच कोणी बनवू शकतं का? देव बनवता येण्यासारखा नाहीच. त्याची आपण मूर्त बनवूच शकत नाही. आणि ज्या पद्धतीने तो आपण बनवू शकत नाही त्याच पद्धतीने आपण तो टाकून देखील देऊ शकत नाही. देव टाकीजे ऐसा नाही, तो टाकून देखील देता येत नाही. तो आहे आणि आहे, याच्या पलीकडे त्याची दुसरी कुठलीही स्थिती नाही. असा विचार जर आपण आपल्या मनामध्ये केला तर या सूक्ष्म निरूपणाच्या आधाराने समर्थांना जी भूमिका आम्हाला या देव शोधनासाठी म्हणून सांगायची आहे, या भगवत दर्शनासाठी म्हणून सांगायची आहे, ती आपण नीट समजून घेऊ शकतो. समर्थ म्हणतात, देव नाना शरीरे धरितो, धरुनी मागुती सोडितो, तरी तो देव कैसा आहे तो विवेक ओळखावा. ज्या पद्धतीने गणेशाची मूर्ती त्या चैतन्य शक्तीने धारण केली आणि नंतर त्याने तो देह, ती पार्थिव आपलं विसर्जित केलं, आणि तरी देखील मुळात ती एकच एक असलेली चैतन्य रूपी शक्ती तशीच्या तशीच अबाधित राहिली. गणपती नंतर काही दिवसातच नवरात्रीचे दिवस येतात आणि आपण अत्यंत प्रसन्न भावाने देवीची मूर्ती घेऊन येतो. त्या देवतीच्या मूर्तीमध्ये देखील तेच चैतन्य येतं ज्या गणेशाच्या चैतन्य शक्तीच्या आधाराने आपण त्याची आराधना केली होती. त्यामुळे समर्थ म्हणतात की देव नाना शरीरे धरितो. मग महाशिवरात्रीला ज्या शंकराची उपासना करतो, रामनवमीला ज्या रामाची उपासना आपण करतो, गोकुळाष्टमीला ज्या कृष्णाची उपासना आपण करतो, गणेशोत्सवामध्ये ज्या गणेशाच्या पार्थिव देहाचं आपण पूजन करतो, नवरात्रीमध्ये ज्या देवी रूपाचं आपण लक्षण समजून घेऊन तिची उपासना करतो, ही जरी वेगवेगळी शरीर, वेगवेगळे दृश्य जरी आपल्याला दिसत असलं तरी आपली ही पावन परंपरा या सर्व रूपांच्या आधाराने आम्हाला केवळ एकच एक असलेल्या त्या परब्रह्म स्वरूपाची उपासना, जो कधीही शरीर धरत नाही आणि धरलं तरी तो सोडण्याची प्रक्रिया ही त्याच्या इच्छेवरती अवलंबून आहे, असा हा देव, ती चैतन्य शक्ती, ते ईश्वरीय तत्व या सर्व दृश्य जगामध्ये भरलेलं असूनही तो त्याच्या पलीकडे जो राहत आहे, अशा देवाला ओळखण्यासाठी समर्थ म्हणतात, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा. अशा या चैतन्य रूपाला, या देवाला ओळखण्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये एकच आधार घ्यावा,
आणि तो म्हणजे विवेकाचा आधार आहे. या भूमिकेतून जर आपण बघितलं तर या चराचर सृष्टीमध्ये अनंत जीव आहेत. हे अनंत जीव या चैतन्य शक्तीच्या आधाराने जगतात, त्याच्याच आधाराने जन्माला येतात, त्याच्याच आधाराने कार्य करतात आणि तोच आधार एक दिवशी सोडून या पंचमहाभूतांमध्ये पुन्हा लीन होतात. त्यामुळं या सर्व सृष्टीमध्ये केवळ आणि केवळ हा जगदीश्वरच या सर्व भूतांना चालवणारी चैतन्य शक्ती आहे. हे जर सूत्र आम्हाला या उदाहरणांवरून कळालं तर संतांचं जे मी आपल्याला अंतरंगाची अवस्था सांगत असतो की संतांसाठी देवघर म्हणजे केवळ आपल्या घरामध्ये असलेली मर्यादित चौकट नसून हे संपूर्ण विश्व म्हणजेच त्यांचं देवघर होतं. आणि तुमच्या आमच्यासारखे चालते बोलते ही शरीर हेच त्यांचे देव असतात. आणि त्यामुळे माझे श्री महाराज म्हणायचे की मी तुमच्या सगळ्यांमध्ये माझा राम पाहिला, तुमच्या सगळ्यांमध्ये माझा राम पाहिला. आम्हाला तो राम अजूनही का दिसत नाही? आम्ही एखाद्या व्यक्तीकडे बघतो तेव्हा आम्हाला ती व्यक्ती त्याच्या गुणांसकट कळते, त्याच्या दोषांसकट कळते. पण ज्या दृष्टीतून, ज्या सूक्ष्म निरीक्षणातून महाराज म्हणतात की मी कधी गरीब बघितला नाही की श्रीमंत, अडाणी बघितला नाही की विद्वान, मी केवळ त्याच्यामध्ये माझा राम बघितला. अशा या गुणांच्या पलीकडे जाऊन असलेलं रामरूप मात्र मला का दिसत नाही? हा खरा प्रश्न आहे. याचं कारण आमच्या जीवनामध्ये त्या देवाला ओळखण्यासाठी लागणारा विवेक नाहीये. बघा, त्या विवेकाची रचना हीच सत्संगतीतून आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत समर्थ म्हणतात की या अशा असलेल्या शाश्वत देवाला ओळखायचं आहे. अशा या देवाच्या बद्दल अनेक प्रकारे आपण चर्चा करतो खरं, अनेक प्रकारे आपण शास्त्रांमधून देखील त्याचा बोध घेतो. समर्थ माऊली म्हणते, नाना साधने निरूपणे देव शोधाया कारणे सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे. या विवेकाचा आणि बुद्धीचा खरं तर काही एक संबंध नाही. या विवेकाच्या आधाराने आमची जाणीव ज्या क्षणी शुद्ध होईल त्या क्षणी आम्हाला या विश्वामध्ये भरलेला हा शाश्वत देव जो या सगुण मूर्तींच्या पलीकडे आहे तो आमच्या अंतःकरणामध्ये समजू शकेल. पण या अशा अनंत साधनांचा आम्ही वापर केवळ बुद्धिमत्तेच्या आधाराने करतो, केवळ आम्हाला किती ज्ञान आहे हे सांगण्यासाठी करतो. समर्थ म्हणतात की देवाला शोधण्यासाठी या सर्व ज्ञानाची अनुभूती आपल्या अंतःकरणामध्ये झाली पाहिजे. खऱ्या अर्थाने ती जाणीव शुद्ध झाली पाहिजे. त्या जाणीवेमध्येच या भगवंताचं प्रतिबिंब आपल्याला दिसू शकतं. त्यासाठी समर्थ एक अत्यंत महत्वाची आपल्याला सूत्रात्मक दिशा देतात. ब्रह्मज्ञानाचा उपाय समजल्या वीण देता नये, पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे. हे आत्मज्ञान, हे स्वरूप दर्शन, ही गोष्ट बाहेरून तुम्हाला कोणीही समजावून सांगू शकत नाही. सद्गुरूच्या कृपाशीर्वादाने या विवेक रूपी दीप्तीमध्ये ही गोष्ट स्वतःला शोधून घ्यायची असते. म्हणून आपण रामपठामध्ये म्हणतो ना, वस्तू आपली शोधून घेई. तूच तुझी वस्तू शोधायची आहे. मी तुला कुठून बाहेरून ती वस्तू आणून देणार नाहीये. की ही आत्मज्ञान नावाची गोष्ट पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे. त्या चिन्मय मिशनच्या त्या महाराजांचं वाक्य मी आपल्याला एकदा सांगितलं होतं ना, सेल्फ रिअलायझेशन इज नॉट अन ऑब्जेक्ट विच कॅन बी बॉट फ्रॉम शॉप्स. It is the thing which has to be realized by oneself in its own. ती स्वतःच्या आतमध्ये शोधायची वस्तू आहे. तुमच्या आतमध्येच तो ईश्वर आहे, तेच त्याचं शाश्वत स्वरूप आहे. त्याला बाहेरून तुम्हाला कुठल्याही गोष्टीतून समजून घेण्याची गरज नाही. किंबहुना कुठलंही शास्त्र, अगदी मी तर म्हणतो सद्गुरूचं वचन देखील तुम्हाला त्याच्या अनुभूतीची जाणीव करून देणार नाही. सद्गुरू हा नेहमी दिशादर्शक, तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. त्या मार्गावरती तुमचा विवेक ज्या वेळेला जाज्वल्य होईल, प्रकाशित होईल, तेव्हा ती वस्तूच तुम्ही तुमच्या हाताने शोधून घेणार आहात. त्यामुळे हा पदार्थ नाही, आत्मज्ञान ही वस्तू नाही. ती स्वतःच्या आतमध्येच आत उतरून स्वतःच शोधायची वस्तू आहे. सगट लोकांचे अंतरीचा भाव मज प्रत्यक्ष भेटवावा देव, परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे. आणि इथं लोकांची फसगत असते.
अनेक लोक अनेकदा अनुभव सांगतात की सगुण मूर्तीमध्ये त्यांना बऱ्याचदा तो देव त्यांच्याशी बोलला, त्यांच्या समोर चालत आला, भगवंताची भेट झाली, म्हणजे प्रत्यक्ष ती सगुण मूर्ती त्यांच्या समोर प्रगटली आणि तिने त्यांच्याशी संवाद केला, आशीर्वाद दिला. आपण हे सर्व पुराणांमधून, कथांमधून वाचत आलो. त्यामुळं आपली देखील भूमिका तशीच होते की देव आपल्याला दर्शन देणार, याचा अर्थ तो कुठेतरी सगुण रूपातून बाहेरून येणार. पण समर्थ आपल्याला तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की हा असा सामान्य लोकांचा अंतरीचा भाव असतो की देव मला बाहेरून येऊन कुठेतरी सगुण रूपामध्ये येऊन भेटावा. पण खरोखर देवदर्शन हे विवेकाच्याच मार्गाने होते. त्याला विवेकाचाच उपाय आहे आणि त्या विवेकाच्या कृपा दृष्टीनेच आम्हाला या भगवंताचं दर्शन होतं. पण या विवेकाचा मार्ग अवलंबतोय कोण? कोणाकडे एवढी आपल्या जीवनामध्ये प्रतीक्षा करण्याची तयारी आहे की जो सद्गुरु कृपेच्या छायेत या विवेकाच्या दृष्टीने स्वतःच्या अंतःकरणात भगवंताचा शोध घेईल आणि त्यामुळं त्या भगवंताला तो सगुण रूपामध्ये अनुभवाच्या आधाराने सांगण्याचा प्रयत्न करतो, द्वैत ठेवून सांगण्याचा प्रयत्न करतो. जो मूळ भगवंत, जो मुख्य भगवंत या अद्वैत रूपामध्ये वास करतो, त्याला जाणण्यासाठी मी स्वतः नामशेष झालो पाहिजे, मी स्वतः अंतर्धान पावलो पाहिजे, माझा हा अहंकार खऱ्या अर्थाने विसर्जित झाला पाहिजे. तर तो माझ्या हृदयामध्ये मला दिसणारा भगवंत ह्याचा मार्ग केवळ विवेकाचा आहे. तो विवेकाचा मार्ग संतांच्या जवळ जाऊन त्यांच्या चरणांजवळ बसून आपण कसा शिकून घ्यावा याचं वर्णन समर्थ आपल्याला या समासात जे सांगणार आहेत त्याचं चिंतन आपण पुढील 3 टप्प्यांमध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम. आपण 20व्या दशकातील 9वा समास सूक्ष्म निरूपण याचं चिंतन करत आहोत. श्रोतेहो, हे आपलाचं निरूपण क्रमांक 794. आपण या समासामध्ये मुख्य देव कोण आहे आणि त्याला शोधायचं तरी कसं, जनमानसामध्ये मूर्तीपूजेच्या आधाराने त्या मूर्तीलाच देव मानून त्याच्या आधारानेच मी परमात्म्याला शोधला आहे, अशा आविर्भावात जगणाऱ्या लोकांच्या नेत्रांमध्ये जणू काही समर्थ माऊली या समासाच्या आधाराने बोधांजन देत आहे. आपण कालच्या टप्प्यात बघितलं की आपण एखादं पार्थिव मूर्तीचं पूजन करतो, त्याच्यावरती अनेक प्रकारचे उपचार करतो आणि त्यानंतर त्या मूर्तीचं विसर्जन देखील करतो. खरंच देवाला या साकार रूपामध्ये बनवता येणं हे शक्य आहे का? किंबहुना देवाला बनवता येणं जसं शक्य नाही, त्याचप्रमाणे देवाचं विसर्जन करता येणं देखील शक्य नाही. परंतु सामान्य मनुष्याला या मूर्ती पूजेची अत्यावश्यक गरज आहे. याचं कारण तो स्वतः देहबुद्धीमध्ये आहे. जो स्वतः देहबुद्धीमध्ये आहे त्याला भगवंत देखील देहाचाच लागतो, त्याच्यासारखाच लागतो, मनुष्य आकार घेतलेलाच लागतो, ज्याच्याशी बोलता येईल, ज्याच्याशी आपण संवाद करू शकू, ज्याच्याशी आपण आपल्या मनातलं हितगुज करू शकू, अशा दृष्टीने मनुष्य त्या मूर्तीमध्ये त्या देवत्वाचं पूजन या सगुण उपासनेमध्ये करत असतो. अर्थात समर्थ देखील सगुण उपासकच होते. समर्थांनी कधीही या मूर्तीपूजेचा निषेध केलेला नाही. परंतु जे समर्थांनी आपल्याला प्रथम पासून सूत्र सांगितलं की सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, आपलं ध्येय काय आहे? आपल्याला त्या निश्चळ परब्रह्माशी तदाकार व्हायचा आहे आणि या निश्चळ परब्रह्माच्या तदाकारतेमध्ये जर कदाचित ही सगुण मूर्तीची पूजाच एक मोठा अडथळा ठरू लागली तर, भगवान ओशो रजनीशांचं एक त्यांच्या प्रवचनामध्ये वाक्य आहे की जेव्हा बुद्ध आपल्या अनुयायांना ध्यान कसं करावं हे शिकवत होते, तेव्हा अनेक त्यांचे अनुयायी ध्यानामध्ये आपल्या सद्गुरूची म्हणजे आपल्या बुद्ध रूपी असलेल्या सद्गुरूची बऱ्याचदा आराधना करायचे. त्यांचं रूप आपल्या अंतरंगामध्ये स्मरण करून त्यांची पूजा करायचे. जेव्हा बुद्धांनी आपल्या अंतर्यामी शक्तीच्या आधाराने आपल्या सर्व अनुयायांची ही चाललेली ध्यान मार्गामधली वेगळी पायवाट बघितली, तेव्हा ते एकदा आपल्या निरूपणामध्ये म्हणाले
की ध्यानामध्ये उद्या जर मी जरी तुमच्या समोर आलो तरी मला देखील तलवारीने तुम्ही कापून टाका. कारण की ध्यानामध्ये निर्विकल्प होणं हे अत्यावश्यक आहे. तिथं मी देखील, माझे हे सगुण रूप देखील तुमच्यासाठी अडथळा ठरता कामा नये. अर्थात या गोष्टी आपल्याला सारख्या सामान्य माणसांना, या सगुण भक्तीच्या उपासकांना थोडंसं पचवणं अवघड आहे. परंतु ठीक आहे, ज्यांनी या पचवल्या आहेत, ज्यांनी या गोष्टींच्या पलीकडे जाऊन या निश्चळ परब्रह्माशी तदाकारता साधली आहे, त्यांनी नेमकी या सगुण भक्तीमधून या निश्चळ परब्रह्मापर्यंत जाण्याचा मार्ग कशा पद्धतीने अंगीकारला हे देखील आम्हाला समजून घेतलं पाहिजे ना हो. त्यामुळे समर्थ या सूक्ष्म निरूपणाच्या आधाराने आपल्याला जो स्वाभाविक बहुजनांचा स्वभाव आहे तो समजून सांगताना म्हणतात की सगट लोकांचे अंतरीचा भाव मज प्रत्यक्ष भेटवावा देव. प्रत्यक्ष पाहिजे. मी ज्याला हात लावू शकेन, मी ज्याच्याशी बोलू शकेन, मी ज्याला एखादा घास भरवू शकेन, अशा पद्धतीचा मला प्रत्यक्ष देव भेटवा. परंतु समर्थ म्हणतात की असा अट्टहास चुकीचा आहे. आपण असं द्वैतामध्ये राहून देवदर्शन करतो, हा आपला सगळा कल्पना विस्तार आहे. आपल्याला ह्याच्या पलीकडे जाऊन या निश्चळ निर्गुण असलेल्या परब्रह्माशी तदाकार होण्यासाठी विवेकाचा मार्ग हाच एक उपाय आहे. परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे. इथं विवेक अत्यावश्यक आहे. या विचारांच्या आधाराने जेव्हा आम्ही भगवंताला शोधत असतो तेव्हा एक लक्षात घ्या की तिथं विचार करणारा मी शिल्लक आहे. स्वाभाविक आहे ना. आणि ही गोष्ट तर आपण जाणताच की जोपर्यंत मी या द्वैत रूपाने या भगवंताला बघण्याचा प्रयत्न करतोय तोपर्यंत त्या भगवंतापासून मी वेगळा आहे. मग अशा ठिकाणी समर्थ म्हणतात काय केलं पाहिजे. विचार पाहता तगेना त्यास देव ऐसे म्हणावे ना, परंतु जन राहे ना काय करावे. आम्ही सर्वजण आमच्याच कल्पना विलासाने या देवतांच्या मूर्तींना अंतःकरणामध्ये धारण करतो आणि मग त्या रूपालाच देव समजून बसतो. समर्थ म्हणतात अशा जनमानसांच्या विषयी मी काय बोलू, कसं सांगू. त्यामध्ये खरोखरच मला काही सांगण्यासारखं राहिलं नाही. त्याला काही इलाजच नाही. कुठलीही जी अशाश्वत गोष्ट आहे तो कधीही भगवंत असू शकत नाही. समर्थ म्हणतात की हे कसं आहे माहिती का, की देवतांच्या मूर्ती आपण ज्या स्थापन करतो ना त्याची उपमा समर्थ म्हणताय थोर लोक मरुनी जाती त्यांच्या सुरता करुनी पाहती तैसेची आहे हेही गती उपासनेची. अनेक लोक जी थोर थोर मंडळी आपण बघतो की जी मृत्यूपंथाच्या मार्गाने गेली, परंतु त्यांनी देहामध्ये असताना खूप मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. त्यांच्या मूर्तींचं आपण चौका चौकांमध्ये केलेली स्थापना बघतच असतो. अनेक लोकांचा त्यांच्याविषयी असलेला आदरभाव या मूर्तींच्या द्वारे ते व्यक्त करत असतात. परंतु आजच्या काळामध्ये आपण या सर्व मूर्तींच्या आधाराने जे कोणी ती व्यक्ती त्या चौकांमध्ये त्या ठिकाणी त्या स्थानाच्या वरती उभी केलेली आहे ती व्यक्ती ही नेमकी ती मूर्तीच आहे का असा जर प्रश्न स्वाभाविकपणे स्वतःला विचारला तर त्याचं उत्तर आपण सांगतो की नाही, हे त्याच्यापेक्षा वेगळे होते. केवळ त्यांचं स्मरण व्हावं म्हणून आम्ही ही मूर्ती इथं केलेली आहे. मग हे जसं त्याचं स्मरण व्हावं म्हणून आम्ही ती मूर्ती तिथे केली आहे, ती जर भावना आमची स्पष्ट असेल तर मग उपासनेमध्ये मात्र आम्हाला असं का वाटतं. एक मध्यंतरी एक असेच मनुष्य भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी त्यांचा अनुभव महाराजांच्या विषयी सांगायला सुरुवात केली आणि त्यांच्या अनुभवामध्ये ते म्हणाले की मला जपाला बसलं की महाराजांच्या हातातली माळ फिरताना दिसू लागते. म्हणे माझ्यासाठी हा फार मोठा अनुभव आहे. अर्थात यामध्ये काही शंका नाही, कारण की माझं स्वतःचं मत असं आहे की जसे पूज्य भाऊसाहेब म्हणायचे की महाराजांना अशक्य काही नाही. त्यांची जर इच्छा असेल तर ते मूर्तीमधून काय भिंतीमधून देखील फुटून बाहेर येतील आणि आपलं कार्य करतील. त्यामुळे महाराजांच्या या अशा अनुभवांच्या विषयी माझ्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही. परंतु एक गोष्ट मात्र मनामध्ये निश्चित येते की केवळ फिरणारी माळ हा महाराजांचा अनुभव हेच महाराजांचं दर्शन आहे का, का महाराजांचं दर्शन त्याच्या पलीकडे काही आहे. काय आहे महाराजांचं दर्शन. आपण आज सर्वजण सद्गुरूंची मानस पूजा करतो, सद्गुरूंची षोडोपचार पूजा करतो, सद्गुरूंचं स्मरण करतो.
या सगळ्यामधून सद्गुरूचं दर्शन होणं म्हणजे काय आहे? सद्गुरूचं दर्शन म्हणजे माझ्या जीवनामधली काळजी जाऊन ते माझं मन संपूर्ण समाधानाने भरून जाणं, हे सद्गुरूचं दर्शन आहे. जर माझ्या मनामध्ये समाधानाची भूमिका जर घट्ट असेल तर श्रोते हो, हृदयामध्ये तो सद्गुरू निश्चितपणे जागृत झाला आहे हे आपण समजावं. त्यामुळे या अशा उपासना मार्गांमध्ये देखील केवळ या भगवंताच्या सगुण मूर्तीचा हा जो कल्पना विचारांच्या आधाराने मी स्वतःच्या अंतरंगात कदाचित भ्रमरूपाने जो दर्शनाचा भाग बघतोय, समर्थ म्हणतात की अशा पद्धतीने भगवंताचं दर्शन होऊ शकत नाही. तुम्ही या त्या भगवंताच्या दर्शनासाठी चालला आहात खरे, पण तुमच्याकडे भांडवल, तुमच्याकडे पुंजी फारच कमी आहे. हो, कशी आहे तुमची पुंजी? थोर व्यापार ठाकेना जनी, म्हणोनी केली रखतवानी, राजसंपदा तयाचेनी प्राप्त कैची. समर्थ म्हणतात की यासाठी मोठा व्याप, मोठा विचार, व्यापक विचार करणं आवश्यक आहे. जर एखादा मनुष्य व्यापार धंद्यामध्ये दुसरा किती यशस्वी येतो आहे हे बघून मोठा व्याप करण्यासाठी म्हणून त्याने एखादं दुकान उघडलं, एखादा धंदा उघडला, पण तो मोठा व्यापार काही केल्या जमत नाहीये, मग काय करावं? व्यापार तर करायचा आहे. मग व्यापार कशाचा करावा? तर त्या माणसाने शाईचा व्यापार करायला सुरुवात केली. आता शाई किती लागणार लोकांना? ज्या गेरूच्या आधाराने, त्या शाईच्या आधाराने लिहायचंय अशी शाई लागणार तरी किती? ती शाई विकून त्या माणसाला कधीतरी राजासारखी संपत्ती मिळेल का हो? हे आपण आजच्या काळातही बघतोच ना, की सोन्या चांदीचा व्यापार करणाऱ्या मनुष्याचं उत्पन्न आणि एखादा छोटासा भाजी विक्रेता याचं उत्पन्न, याची कधी आपण तुलना करू शकतो का? अर्थातच नाही. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की उपासनेला देखील हाच नियम लागू आहे की आपण ज्याची उपासना करत आहोत त्यासाठी माझा विचार किती व्यापक आहे. मी या मूर्ती पूजेच्या पलीकडे जाऊन व्यापक विचार करू शकतोय का? मी या सगुणाच्या पलीकडे जाऊन भगवंताला शोधू शकतोय का? हे जर माझ्या जीवनात मला शक्य नसेल आणि मी जर ती मूर्ती म्हणजेच देव आहे असं धरून जर मनामध्ये कदाचित या वेगवेगळ्या आधाराने त्याचे अनुभव घेत मला देवाचं दर्शन झालं अशी स्वतःची भ्रांती करून घेत असेल तर समर्थ म्हणतात हा शाईचा व्यवहार केल्यासारखा आहे. त्याने भगवंता एवढी संपदा त्याला कधीच प्राप्त होऊ शकत नाही. मग काय आहे? समर्थ म्हणतात की भोळा भाव असणं गरजेचं आहे, कारण की भोळ्या भावाशिवाय भगवंत प्रसन्न होत नाही, यामध्ये काही शंका नाही. परंतु अनेकदा आपण बघतो की भोळा भाव हा शब्द असतानाच त्याच्याबरोबर मनुष्य हा अज्ञानाच्या पायी अनेक नको नको त्या गोष्टींच्या देखील मार्गी लागतो. आपण बघतो की अनेक देवस्थानांमध्ये आज कुठल्या तरी जनावराचा बळी दिला जातो आणि त्याच्यामध्ये लोकांचा भाव असतो की ते केल्याने आपल्यावरची सर्व संकट दूर होतील. अशा या भोळा भावाच्या आधाराने हे असं केलेलं कर्मकांड भगवंताच्या प्राप्तीसाठी उपयोगाला ठरेल का? हा आपण विवेकाने स्वतःला प्रश्न करून बघावा. किंबहुना काही वर्षांपूर्वी, मला वाटतं 20-25 वर्ष झाली असतील, गणपती दूध पितो अशी एक घटना अनेक ठिकाणी घडली. काहीतरी त्या काळामध्ये घडलेल्या प्राकृतिक स्थितींमुळे गणपतीच्या मूर्तीने दूध पिलं होतं, हे मी स्वतः देखील बघितलं, यात काही शंका नाही. परंतु तोच अनुभव म्हणजे भगवंताचं दर्शन आहे हे जर मी धरून बसलो आणि तोच माझ्या जीवनातला भाव, हा माझा खरा भाव आहे हे जर मी धरून बसलो तर मी भगवंताच्या मुख्य दर्शनापासून दूर राहीन की नाही हो? त्यामुळे समर्थ म्हणतात की भोळा भाव असावा, पण तो अज्ञानामधून आलेला नसावा. माझी भगवंतावरती निष्ठा असावी, परंतु ती निष्ठा जर ज्ञानाच्या भूमिकेतून आली असेल तर ती दृढ राहू शकते. म्हणून जी तुका भोळा भाव ती तुका अज्ञानाचा स्वभाव. समर्थ तर अत्यंत स्पष्ट बोलतात. खरंच ज्याचा केवळ भोळा भाव आहे, समर्थ म्हणतात त्याच्या जीवनात अज्ञानाच्या पलीकडे दुसरं काही नाही. अज्ञाने तरी देवाधिदेव पावी जेल कैसा. अरे या अज्ञानाने देव तुला प्राप्त होईल असं तुला खरंच वाटतंय का? त्यामुळं समर्थ म्हणतात की तुम्ही तुमच्या अज्ञानाला किती काळ कुरवळत राहणार, अजूनही किती काळ स्वतःला आपण हे देवदर्शन केलं आहे अशा भूमिकेमध्ये एक प्रकारे स्वतःच्याच आतमध्ये स्वतःच कौतुक करून घेत राहणार. त्यामुळे समर्थ म्हणतायत अज्ञानी सज्ञान न माने. आणि मी जेव्हा हे सांगायचा प्रयत्न करतो
की लोकांनो, या सगुण मूर्तीच्या पलीकडे ते चैतन्य तत्व आहे. त्या चैतन्य तत्वाचं आपण स्मरण करण्यासाठी केवळ निमित्त म्हणून या भगवंताचं दर्शन घेतो आहोत. आपल्याला खरं त्याचं स्मरण राहावं, त्याचं चिंतन राहावं, हे त्याच्या मागचं खरं कारण आहे. परंतु तुम्ही या मूर्तीपूजा, या कर्मकांडांमध्ये स्वतःला इतके बांधून घेता की मुख्य देवच विसरून जाता. मग अशा माणसाला जर आपण ज्ञानाची भूमिका सांगू लागलो तर तो काय म्हणतो, अज्ञानीच ज्ञान न माने. अशा अज्ञानी माणसाला ते ज्ञान काही केल्या पचत नाही. आणि जो ज्ञाता असतो, ज्याला खऱ्या अर्थाने या चैतन्य शक्तीचा, अनुभूतीचा स्पर्श हृदयामध्ये झालेला असतो, त्याला मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या तर्कवादाचं चाललेलं विवरण पटत नाही. त्याच्या मनाला ते कधी संतोष देऊ शकत नाही. त्यामुळं असा ज्ञाता हा अनुमानाच्या प्रांतामध्ये कधी रमत नाही आणि अज्ञानी हा ज्ञानाच्या प्रांतामध्ये कधी रमत नाही. असा हा एक मोठा घोटाळा या परमार्थ क्षेत्रामध्ये आपल्याला होताना दिसतो. काही लोक अत्यंत भोळ्या भावाने अज्ञानाच्याच प्रांतामध्ये अधिक खोल गर्तेमध्ये निघत जातात आणि कित्येक ज्ञानी हे या अज्ञानांशी काय बोलायचं म्हणून ते देखील समाजापासून हटकून राहतात, त्यांच्याशी बोलत नाहीत, किंवा किंबहुना त्यांच्या मनामध्ये एक स्वतःच्या विषयी असलेला हा सुपरलेटिव्ह कॉम्प्लेक्स, त्यामुळे ते जनमानसामध्ये येत नाहीत. हे सगळं थोतांड चाललं आहे अशी काहीतरी त्यांची विचारधारणा असते. मग समर्थ म्हणतात यामध्ये एक मध्यम मार्ग आहे आणि तो मध्यम मार्ग जर आपण स्वीकारला तर आपल्याला या भगवंताच्या दर्शनाचा राजमार्ग खुला होऊ शकतो. तो मध्यम मार्ग आहे म्हणून सिद्धांची एक खुणे पावले पाहिजे. जो सिद्ध आहे, ज्याने या भगवंताच्या खऱ्या अर्थाने तद्रूपतेने दर्शन घेतलेलं आहे, अशा सिद्धांच्या, आपल्यासाठी सिद्ध तर आपले सद्गुरूच आहेत, आपल्या सद्गुरूंच्या चरणांशी, त्यांनी सांगितलेल्या वचनांच्या आधाराने आपण जर दृढ राहिलो तर आपण या खुणांच्या आधाराने त्या मुख्य परमात्म्यापर्यंत जाऊ शकतो. आणि मग महाराजांचं काय सांगणं आहे की या सगुण मूर्तीची उपासना करणं अत्यावश्यक आहे. महाराजांनी तर या सगुण मूर्तींना कधी दगडाच्या मूर्ती मानलंच नाही, ते तर प्रत्यक्ष त्याला रामच मानायचे. परंतु ह्या रूपापेक्षा देखील जे अत्यंत सूक्ष्म आहे असं जे चैतन्य स्वरूप या भगवंताचं आहे, त्या चैतन्य स्वरूपाला जर तुम्हाला जाणायचं असेल बाळांनो, तर त्याचा मार्ग हा अतिसूक्ष्म अशा नामाचा आहे. त्या नामाच्या आधाराने तुम्ही त्या भगवंत रूपी सगुण मूर्तीच्या मध्ये व्यक्त होणाऱ्या चैतन्य शक्तीला आवाहन करा आणि त्या नामाच्या आधाराने ते चैतन्य रूप तुमच्या हृदयामध्ये प्रगटेल आणि तुम्हाला मुख्य त्या सगुण मूर्तीच्या पलीकडे असलेला भगवंताचं दर्शन देईल. वेणास्वामी उगीच म्हणाल्या नव्हत्या हो, सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम, माझा बंध विमोचन राम. तो राम जो कौसल्येचा मुलगा म्हणून आम्ही आजपर्यंत ओळखत होतो, ज्याचं सर्व पुराणांमधून वर्णन या कौसल्येचा मुलगा म्हणून सर्व शास्त्रांनी पुराणांनी सांगितलं आहे. पण माझ्या सद्गुरूच्या कृपेनेच मला कळालं की हाच तो आत्माराम जो सर्व विश्वामध्ये, सर्व चराचरामध्ये व्यापून उरलेला आहे. असा तो राम हा केवळ कौसल्येचा पुत्र नाही, तो केवळ दशरथाच्या अंगणामध्ये खेळलेला नाही, तोच माझ्या हृदयामध्ये देखील वास करतो. असं हे चैतन्य तत्व केवळ सद्गुरु कृपेने समजू शकतं आणि सद्गुरु कृपेसाठी त्यांनी दिलेल्या मार्गावरती निशंकपणे आपल्याला चालता यायला पाहिजे. हे ज्याला जमलं त्याला या सगुण निर्गुणाच्या चर्चेमध्ये मध्यम मार्ग सापडला आणि त्याने आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं. असं या सूक्ष्म निरूपणाच्या मध्यभागाच्या टप्प्यावरती समर्थ आपल्याला सांगत आहेत. आता या सगुण मूर्तीतून या सूक्ष्म तत्वापर्यंतचा जो प्रवास सद्गुरु कृपेने घडतो, तो कसा घडतो, नामाच्या आधाराने एक जीव या सूक्ष्म तत्वांपर्यंत कसा जाऊन पोहोचतो, याचं अत्यंत सुंदर वर्णन जे समर्थांनी या समासाच्या अंतिम 2 भागात सांगितलंय ते आपण पुढील 2 निरूपणांमध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.